नमस्कार, मी संध्या. तर आज आम्ही चाललो होतो अचानकपणे गावाला, तेही दुपारचं भर उन्हामध्ये. तर कशासाठी चाललो होतो, का चाललो अचानक गावी, तर नक्की पहा. तर इथं बघा, दुपारचे चाललो होतो आम्ही, 2-2:30 वाजता चाललो होतो, कारण का अचानक गावी जावं लागलं. तर कशासाठी चाललो होतो पण नक्की पहा. तर इथं आम्ही घाटात पोहोचलो होतो बघा. घाटामध्ये अर्ध्या घाटात गर्दी नव्हती, त्याच्यानंतरला एवढी ट्रॅफिक लागली की त्या असं वाटत होतं गाडीतून उतरून चालतच जावं. ते आमच्या पुढे एक गाडी होती, त्या गाडीतून अक्षरशः धूर निघत होता. इतकं उन्हामुळे ती गाडीचं इंजन वगैरे जे आहे ते खूप तापलं होतं आणि त्याच्यामुळं ना धूर निघत होता. त्यातमध्ये मग आम्हाला बसून बसून कंटाळा आला मायलेकींना. मग आम्ही खायला आमची तोंड चालू केली, कारण का भूक लागली होती बसून बसून. पण आमच्या कारभाऱ्यांना गाडी चालवायची येते, त्यांना असलं काही आवडत नाही खायला गाडीत बसल्यावरती. आम्ही आपलं मात्र आमची तोंड चालूच ठेवत असतो. कारण का कसं आहे, तोंड चालू ठेवलं तर पुढं लक्ष राहतं, नाही तर मग आम्हाला लगेच डुकल्या येतात. त्याच्यानंतरला मग परत भूक लागली, मग थोडं काहीतरी खावं वाटलं, मग वडापाव घेतला. एकच वडापाव खाल्ला. तर आम्ही फायनली घरी पोहोचलो. तर आम्ही गावाला का आलो होतो, तर गावाला होतं लग्न, म्हणून गावाला आलो होतो. तर इथं पाहू शकता, म्हणजे माझ्या आईच्या म्हणजे माझ्या मामाच्या नातीचं लग्न होतं म्हणून. तर इथं पाहू शकता, आई करत होती वरती गोठ्यावरती काम, कारण का संध्याकाळचं जनावरांचं खाण्याचं जे काही चारा वगैरे असतो तो आणून कापून वगैरे ठेवावा लागतो. तर माझे पप्पा गेले होते बाहेर, त्याच्यामुळं आई करत होती. तर इथं त्याच्यानंतरला थोडा वेळ वरती आलो थोडंसं हे करायला. तर याच्यासाठी आलं होतं. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.